सुखावह बैठक, पद्मासन, अर्धपद्मासन अथवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेत. पाठकणा. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, डोळे अलगद मिटलेले. काही क्षण स्थिरता. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसूया. कुठलीही हालचाल न करता सरळ ताठ बसण्याचा प्रयत्न. चेहऱ्यावर जेंटली स्माईल. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. एक मध्यम पट्टीतला ओंकार. श्वास भरून घेऊया. करणार आहोत कपालभाती. 15 ते 20 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. श्वास घेण्याची कृती सहज असेल, सोडताना मात्र पोटाला आतमध्ये झटका. आणि याकरिता आहे तो श्वास सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला इनवर्ट स्ट्रोक आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. काही क्षण थांबूया. काही सेकंदासाठी येणारी श्वास विरहित अवस्था. पुन्हा एकदा 15 ते 20 आवर्तन कपालभातीची. 2 सेक्शन मध्ये आपण कपालभाती करतोय. सेकंड राऊंड. आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. आणि घेतलेला श्वास पुन्हा एकदा बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 ते 20 आवर्तन. सेकंड राऊंड सुरू करूया. सावकाश कृती थांबूया. पुन्हा एकदा मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्ही नाकपुड्या, या सगळ्याची अनुभूती. हातांची ज्ञान मुद्रा. दीर्घ श्वसन. एक मोठा श्वास भरून घ्या. सावकाशपणे हा श्वास सोडा. आपल्या मनातला आळस, मरगळ या श्वासासोबत बाहेर पडत आहे. शरीर मनाने साधनेसाठी स्थिर होत आहोत. तीन ओंकार एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. श्वास भरून घेऊया. दोन्ही हात जोडून प्रार्थना. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतून पुढे झुकून ओमच्या पुढे भक्तिभाव, लीनभाव, आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने करूया.
सावकाश प्रयत्न सरळ, दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांचं घर्षण निर्माण करेल. अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि सुरुवातीला विश्रांती घ्यायची. पायामध्ये अंतर, मान मागे सैल सोडून द्या आणि पुन्हा लक्ष आपल्या श्वासाकडे. करणार आहोत आपण नौकाचालन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हाताच्या मुठी ओढून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोटं भरून हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आता एक श्वास घेत हलकस मागे जायचं आणि श्वास सोडत पुढे जायचं. श्वास घेत वर, श्वास सोडत पुढे. असे आपण 5 राऊंड करूया. 1 2 3 4 5. आणि आता पुढून मागे. पुन्हा आपले हात समोर घ्यायचे. आता श्वास घेत पुढे, श्वास सोडत मागे. 1 2 3 4 and 5. 5 वेळा झालं की थांबायचं आणि आता दोन्हीही पायांमध्ये अंतर घ्यायचंय. थोडा वेळ हात मागे, मान मागे सैल सोडून द्या. जास्तीत जास्त पायामध्ये अंतर, मान मागे सैल सोडा, रिलॅक्स व्हा. आहे तो श्वास सोडून एक श्वास भरून घ्यायचा, रिलॅक्स व्हायचं. पूर्णपणे आपली श्वासाची गती नॉर्मलला आली की पुढची कृती करूया. थोडासा पाठकाणा सरळ करायचा, जो आपण मागे सैल सोडला होता तो आता सरळ करायचा आहे. हात मागे सपोर्टसाठी. पावलं जी आहेत अँकल जॉईंट करून स्वतःकडे घ्या, जमिनीकडे स्ट्रेच करा. स्वतःकडे, जमिनीकडे, करेक्ट. स्वतःकडे, जमिनीकडे. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3. ओके, ठीक आहे. पुन्हा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायचे, तळवे सिलिंगकडे. ओके. आणि आता थोडंसं ट्विस्टिंग करूया, ठीक आहे. एकदा उजव्या बाजूला टर्न व्हायचं, एकदा डाव्या बाजूला, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. करेक्ट. 1 मोर टाइम. उजवीकडे, हात कोपऱ्यातनं सरळ, डावीकडे. आणि आता साइडवर्ड बेंड सुरू करूया. 1 2. जास्तीत जास्त खाली जाण्याचा प्रयत्न करा. 3 4 5 6 7 8 अँड स्टॉप. मध्ये येऊन थांबायचंय आणि आता फुल रोटेशन करूया, ठीक आहे. हाताचे तळवे सिलिंगकडे. 3 टाइम क्लॉकवाईज सुरू करूया. 1 पूर्ण गोल फिरायचंय. 2 and 3 अँटी क्लॉकवाईज. मध्ये येऊन थांबून डावीकडून उजवीकडे. 1 2 and 3. 3 वेळा झालं की थांबायचं. सावकाश हात खाली घ्यायचे आणि पुन्हा तिथल्या तिथेच थोडीशी विश्रांती. मान मागे सैल सोडा, पायामधला डिस्टन्स तसाच राहू देत. पुन्हा लक्ष श्वासाकडे. थोडीशी श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. रिलॅक्स व्हा एकदम. पुन्हा दोन्ही हात आपल्या गुडघ्यांवर ठेवायचे, ठीक आहे. उजव्या हाताने उजवं पाऊल पकडायचं, डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आणि पुन्हा एकदा स्ट्रेचिंग. 1 2 अदर साइड. 3 4 5 6 7 8. रिलॅक्स. आता पुढचं जे आपण करणार आहोत, तर ज्यांना कुणाला पाठीचा त्रास आहे
त्याने मात्र हे करणं टाळायचं आहे. पाठीचा त्रास आणि हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास असेल, त्यांनी हे पुढचं करणं टाळायचं आहे. ठीक आहे. त्याने पुन्हा एकदा हीच मूव्हमेंट करायला हरकत नाही. तुम्ही हेच थोडंसं चालू ठेवा. बाकीच्यांनी आपले दोन्ही हात खाली जमिनीवर ठेवायचे. हा. आणि 3 वेळेला श्वास घेत पुढे जायचं आणि श्वास सोडत मध्ये यायचं. अशा प्रकारे कृती करायची. ठीक आहे. दोन्ही हात समोर ठेवायचे मध्ये. आणि आता सुरू करूया. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्ये. हात मध्ये ठेवायचे, असे असे सरळ. हाताचे तळवे खाली जमिनीकडे, जमिनीकडे असे. आणि मग श्वास घेत पुढे जायचं, इनहेल आणि एक्झेल करत परत मध्ये. 3 वेळेला श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्ये. श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्ये. मध्ये आल्यानंतर थांबायचं. आता दोन्ही हात आपल्या मांडीवर ठेवायचे. अशी. हाताचे तळवे तुमच्या हाताची बोटं पावलाला पॉइंटेड असतील. ठीक आहे. हा. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात पायाला घासत घासत जेवढं पुढे जाता येईल तेवढं पुढे जायचं. हा. आणि आपलं कपाळ जास्तीत जास्त जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल. हा. जेवढं अजून पुढे जाता येईल का जेवढं बघायचं आणि आपलं कपाळ सहजपणे जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. नॉर्मल श्वास चालू. सावकाश श्वास घेत घेत वर, श्वास घेत घेत वर आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. दोन्ही पावलं जोडून घ्यायची आहेत. हाताची पकड पावलांच्या भोवती. गुडघे मांड्या जमिनीकडे सैल सोडायच्या. पाठकणा सरळ आणि डोळे मिटून काही क्षण इथे थांबूया. आपले जे ताणले गेलेले सगळे दोन्हीही पायांचे स्नायू तिथे आता प्रेशर आलाय आणि थोडस आपल्याला आरामदायी वाटतंय. चेहऱ्यावर जेंटली स्माइल. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत 3 टाइम नेक रोटेशन, क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. हनुवटी गळ्याकडे. आणि आता सुरू करूया. मान उजवीकडे मागे, डावीकडनं पुढे. क्लॉकवाईज 3 वेळेला. अगदी सावकाश डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करा. अगदीच असं वाटतंय आपल्याला तोल जातोय तर मात्र डोळे उघडे ठेवा. अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे मागे, उजवीकडनं पुढे. डावीकडे मागे. सावकाश आणि कंट्रोल मुवमेंट. मध्ये येऊन थांबायचं. मान सरळ करायची. आता थोडीशी हालचाल करूया डायनॅमिक. गुडघे मांड्या वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली, वर खाली. पूर्णपणे आपले हिप जॉईंट्स मोकळे होऊ देत. जास्तीत जास्त हालचाल करण्याचा प्रयत्न. वर खाली, वर खाली. सावकाश कृती थांबवायची. तिथल्या तिथे साधी मांडी घालायची आणि विश्रांती. डोळे मिटून घ्यायचे, रिलॅक्स व्हायचं. आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. आपण जे मार्जर आसन करतो ना, कॅट पोज, त्याप्रमाणे. बघा मी दाखवते. श्वास घेत वर जायचं आणि श्वास सोडत सोडत जास्तीत जास्त खाली आपला पाठकणा जास्तीत जास्त त्याला ताणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे श्वास घेत बघा मी साईडने दाखवते म्हणजे लक्ष. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अशा प्रकारे करण्याचा प्रयत्न करायचा. ठीक आहे. साधी मांडी घालायची. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे. खांदे रिलॅक्स ठेवायचे. बघा श्वास घेताना थोडस आपली छाती पुढे येईल, चेहरा सैलीकडे जातो. आणि मग श्वास सोडताना छाती आतल्या बाजूला जाईल, हनुवटी गळ्याकडे. ठीक आहे. एकदा पाठकण्यावर प्रेशर आणि एकदा पाठकण्यावर स्ट्रेच. अशा प्रकारे कृती. ठीक आहे. तर ज्यांना
मानेची आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी फक्त आपण जी आता पुढे येणार ना ती कृती करणं टाळायचं. त्याने मध्ये येऊन थांबा. ठीक आहे, सुरू करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट राउंड. इनहेल अप, एक्झेल डाऊन. रिलॅक्स. मध्ये येऊन थांबा. रिलॅक्स. आता दोन्ही हात समोर घ्यायचे. समोर असे आपण हात जसं जोडतो ना, नमस्कार करतो त्याप्रमाणे श्वास घेत घेत हात लांब करायचे आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारायची. स्वतःला मिठी मारायची. हा, ठीक आहे. पुन्हा श्वास घेत, एकदा उजवा हात वर असेल, एकदा डावा हात वर असेल. पुन्हा श्वास घेत घेत हात लांब आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारायची. एकदा एक हात वर एक हात वर असं अल्टरनेट करायचं. हा, पुन्हा श्वास घेत लांब, आपण प्राणशक्ती चैतन्य शक्ती आपल्यामध्ये भरून घेतोय आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारत आपल्या सगळ्या वाईट सवयी आपण बाहेर सोडतोय. पुन्हा श्वास घेत घेत लांब, आपल्यामध्ये ऊर्जा आपण सामावून घेतोय आणि श्वास सोडताना स्वतःला मिठी मारत आपले सगळे आजार आपण बाहेर सोडतोय. करेक्ट. अजून एक राऊंड. श्वास घेतला आणि श्वास सोडत स्वतःला मिठी मारायची. आता आपण खांदे पकडलेत अपोजिट साइडने, बरोबर. आता आरती जसं ओवाळतो ना तसं करायचं. जे राऊंड गोलाकार फिरवायचे बघा अशा प्रकारे. 1 2 असं गोलाकार फिरवायचं सर्कलने. आपण आरती कसं देवाचं ताट ओवाळतो तसं. 1 2 नाही नाही, स्वतःला स्वतः नाही हलत. असं आपण पकडले असं करायचं. 1. हा, आता ठीक आहे. अपोजिट साइडने आपले शोल्डर पकड. खांदे खांदे शोल्डर. हा, आता बरोबर आहे. 1 2 3. विरुद्ध बाजूने. 1 2 3. ओके. खाली यायचंय. हात खाली घ्यायचे आणि रिलॅक्स. विश्रांती. पाय समोर घ्यायचे. विश्रांती. करणार आहोत आपण वक्रासन, ट्विस्टिंग वाला आसन. मागच्या वेळेला आपण पाहिलं होतं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. आपला उजवा जो पाय आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल डाव्या पायाच्या मांडीच्या पलीकडे घ्या. त्याला अर्ध मत्स्येंद्रासन असं सुद्धा म्हटलं जातं. आपण अगदी सोपी कृती करतोय. आता डावा पाय जो सरळ आहे तो फोल्ड करा. त्याचा पाऊल उजव्या सीटच्या जवळ घेऊन देत. खाली खाली जमिनीवर टेकवायचा. उजवा पाऊल आहे ना खाली असं जमिनीवर उभं 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 करायचं. पाय आधी सरळ सर दोन्ही असे समोर. हे आपण नंतर करणार आहोत. दोन्ही पाय असे समोर कर. आता उजवा पाय उभा फोल्ड करा असा. येस. आणि त्याचं पाऊल दुसऱ्या पायाच्या पलीकडे ठेव. हा, आता बरोबर आहे. आता जो पाय सरळ आहे खाली तो फोल्ड करायचा. हा, आता हा पाय असा उभाच ठेवायचा. तो असा असा आडवा नाही करायचा. असं सरळ सरळ स्टँडिंग मध्ये ठेवायचं त्याला. हा, ठीक आहे. आता आपला उजवा हात मागे जाऊ देत. डाव्या हाताने उजव्या पायाला समोरनं विळखा द्यायचा. येस, करेक्ट. आणि आता उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनी व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करा. सर्वायकल मध्ये त्रास असेल तर मात्र जास्त मागे स्ट्रेच देऊ नका. डोळे मिटून घेऊया आणि ट्विस्टिंग. आपले हिप जॉईंट जो आहे तिथे स्ट्रेच आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. बरोबर. सावकाश डोळे उघडायचे. एक श्वास सोडून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्ये येईल. हाताचा विळखा सोडायचा.
खाली असलेला डावा पाय सरळ करूया, मग वर असलेला उजवा पाय. हेच आता विरुद्ध बाजूने करूया. तर डावा पाय फोल्ड करायचा आणि त्याचा पाऊल उजव्या पायाच्या पलीकडे, हा उभा असेल हा. उजवा पाय फोल्ड करून त्याची टाच डाव्या सीटच्या जवळ. बरोबर. आता डावा हात मागे, समोरनं उजव्या हाताने डाव्या पायाला विळखा द्यायचा आहे. जास्तीत जास्त पाय आपल्या स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघायची. मागे असलेला डावा खांदा थोडासा ओपन करायचा. पुन्हा डोळे मिटून घ्या आणि आता डाव्या बाजूचे हिप जॉईंट्स, इथे आलेला ताण, त्याचा अनुभव घेऊया. बरोबर. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्ये येईल. समोरनं हाताचा विळखा सोडा. खाली असलेला उजवा पाय सरळ, मग डावा पाय सरळ आणि अगेन रिलॅक्स. श्वासाकडे लक्ष. थोडीशी पावलाच्या बोटांमध्ये हालचाल करून घ्यायची. आजपासून आपण सूर्यनमस्कार सुरुवात करणार आहोत. तर ज्यांना सूर्यनमस्कार करताना ज्यांना हाय ब्लड प्रेशर, हृदयविकार, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी झाली असेल, पाठकण्याची तीव्र दुखणी आहे, म्हणजे अगदी गॅप असेल, स्लिप डिस्कचा त्रास असेल, तर मात्र सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. सूर्यनमस्काराचे फायदे काय आहेत? तर सूर्यनमस्कार ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की जर आपण रोज सूर्यनमस्कार घातले तर आपल्याला हजारो वर्षाची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजेच आरोग्य, धनसंपदा. अवर हेल्थ इज अवर वेल्थ. तर हे एका शब्दामध्ये त्यांनी हे सूर्यनमस्काराचे फायदे सांगितलेले आहेत. त्याचबरोबर आपला मेटाबॉलिझम रेट वाढतो. ज्यांना वेट लॉस करायचं आहे त्यांच्यासाठी चांगलं आहे. ज्यांना फ्लेक्झिबल राहायचं आहे त्यांच्यासाठी उत्तम आहे. त्याचबरोबर आपलं ब्लड सर्क्युलेशन प्रत्येक पेशीपर्यंत, अवयवापर्यंत पोहोचतं. आपल्या शरीरामध्ये एकूण 7 चक्र आहेत आणि हे 7ही चक्र ऍक्टिव्हेट करण्याचं काम हे सूर्यनमस्कार करतात. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या की पाठकणा, स्लिप डिस्क आणि हृदयविकारासंबंधी कुठलेही त्रास असतील तर मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि मगच सूर्यनमस्कार करा. तर मी दाखवते आधी सुरुवातीला की कशा एकूण 12 स्टेप्स आहेत आणि मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. स्टँडिंग मध्ये यायचं. नॉर्मली सूर्यनमस्काराची सुरुवात जी आहे ती आपण गायत्री मंत्राने करतो. ते आपण नंतर एकत्रित करू. तर मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचं. पहिलं जे आसन आहे ते म्हणजे नमस्कारासन. दुसरं हस्त उत्तानासन. 3 हस्त पादासन. 4 उजवा पाय मागे घ्यायचा. एक पाय, पहिल्या आवर्तनाला उजवा पाय, दुसऱ्या आवर्तनाला डावा पाय. उजव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल, नजर सिलिंगकडे बघा, पाऊल टाच सिलिंगच्या दिशेला आहे. हे झालं 3 अश्वसंचलन, सॉरी 4 अश्वसंचलन. त्याच्यानंतर 5 स्लॅन्टिंग पोझिशन, ज्याला दंडासन म्हणतात. मग 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवायचे. सावकाश छातीचा भाग किंवा हनुवटी जमिनीवर, हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर आहेत, याला अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार म्हणतात. त्यानंतर 7 भुजंगासन. पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. टाचाखाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. नजर आपली आपल्या नेवल रिजनकडे असेल. हे झालं 8 पर्वतासन. 9 आपलं उजवं पाऊल जे आपण सुरुवातीला मागे घेतलं होतं तोच उजवा पाय आता पुढे घ्यायचा, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. अशा प्रकारे एकदा उजवा पाय पुढे आणि एकदा डावा पाय, अशा प्रकारे आपल्याला सूर्यनमस्कार करायचे. तर सूर्यनमस्कार केल्यानंतर थोडीशी आपली श्वासाची गती वाढते. तर त्यावेळेला काय करायचं, मुखधोती बघा कशी करायची. पायामध्ये अंतर घ्यायचं, दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवायचे, मान खाली, सैल सोडायची आणि नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडायचा. ठीक आहे.
तर जेव्हा आपण 12 सूर्यनमस्कार वगैरे घालतो, तेव्हा थोडंसं आपली श्वासाची गती, हृदयाची गती, शरीराचं तापमान वाढतं. तर त्यावेळेला अशा प्रकारे मुखधुती करून घ्यायची. ठीक आहे. आता सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचंय. स्टँडिंग मध्ये सुरुवातीला विश्रांती घ्यायची. करणार आहोत आपण आधी ताडासन आणि त्यासाठी दोन्ही पाय जोडून घ्यायचे. हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायला सुरुवात करूया. आपले शोल्डर आणि कान हे एकमेकांच्या जवळ येतील आणि मग टाचा वर उचलायच्या. जास्तीत जास्त ताण आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या चवड्याच्या भागावर जातोय. स्ट्रेच, 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 रिलॅक्स. टाचा खाली घ्यायच्यात. थोडस पावलामध्ये अंतर घ्या. आपला उजवा हात मागून डाव्या खांद्यावर ठेवा. डावा हात मागून उजव्या खांद्यावर ठेवा. बरोबर. ठीक आहे. वाईस वर्सा. आपण दोन्हीही हात क्रॉस करून आपल्या खांद्यांवर ठेवले. ठीक आहे. नजर समोर करणार आहोत आपण ताडासन ब्रीदिंग. इनहेल अप, टाचा वर. एक्झेल डाऊन, टाचा खाली. करेक्ट. सुरुवात. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. लास्ट. इनहेल अप, एक्झेल डाऊन. ओके. ठीक आहे. आता हात तसेच हळूहळू वर घ्या, स्ट्रेट. उजवा किंवा डावा हात पहिल्यांदा वर, मग दुसरा हात वर. जो हात वर आहे तो पहिल्यांदा वर करा. असे दोन्ही हात वर करायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडताना ओमचा उच्चार करत हात साईडने खाली येतील. एक श्वास भरून घ्या आणि ओंकार करत हात आपल्या साईडने खाली येतील. ओम. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. विश्रांती घ्या. सूर्यनमस्कारासाठी आपलं शरीर, मन आता तयार झालेलं आहे. आपले सगळे कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्यायचे आणि मगच सूर्यनमस्कार करायचा. कुठेही असं वाटलं की दम लागतोय, गरगरल्यासारखं वाटतंय, गुडघेदुखीचा जास्त त्रास होतोय, पाय जास्त फोल्ड होत नाहीये, तर मात्र तुम्ही करणं थांबायचं आहे. ठीक आहे. आपले लिमिटेशन ओलांडायच्या नाहीत. जसं आपलं शरीर आपल्याला सांगतंय त्याप्रमाणेच आपल्याला करायचं आहे. हळूहळू प्रॅक्टिस चालू ठेवायची आणि मग एकदा सवय झाली की मग सूर्यनमस्काराची थोडीशी आवर्तनं वाढवायला सुरुवात करायची. तर आज आपण 4 सूर्यनमस्कार करणार आहोत. त्यासाठी मॅटच्या पुढे उभं राहायचंय. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये, खांदे रिलॅक्स करा. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी आणि डोळे अलगद मिटून घ्यायचे. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपल्या आयब्रो सेंटर मध्ये असं इमॅजिन करा की समोर आपला एक डोंगर आहे आणि त्या डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. आपल्याला प्राणशक्ती, ऊर्जा देण्याचं काम सूर्यदेवता करते. त्यातून सूर्याची सोनेरी पिवळसर लालसर किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून निर्माण होणारी प्राणशक्ती, ऊर्जा आपल्या शरीरात प्रवेश करते. दिवसभर आपल्याला जी काही कामे करायची आहेत त्या कामासाठी लागणारी ही ऊर्जा आपल्याला या सूर्यदेवतेपासून मिळते. त्याच्यासारखा कर्मयोग अंशरूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना, एक कृतज्ञता भाव, ग्रॅटिट्यूड सूर्यदेवतेप्रती. मग ऊर्जेचा मंत्र, गायत्री मंत्राचं पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम मित्राय नमः. डोळे उघडायचे. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन. ओके. 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन. बरोबर. 5 दंडासन. थोडेसे पाय वर घे. पाय वर.
हा, आता नजर समोर. ज्यांचे व्हिडिओ बंद आहेत त्यांनीही व्यवस्थित काळजीपूर्वक करायचे आहेत. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवायचे, छातीचा भाग जमिनीवर आणि आपलं कपाळ किंवा हनुवटी जमिनीवर. 2 हाताचे तळवे, हनुवटी किंवा कपाळ, छातीचा भाग, 2 गुडघे आणि 2 पायाचे तळवे. हे 8 अंग जमिनीवर आहेत. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, नजर सिलिंगकडे. 8 पर्वतासन. आपल्या टाचाखाली जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. अट्टहास नसेल, पण हळूहळू आपल्याला हे टार्गेट अचीव्ह करायचं आहे की आपल्या टाचा जमिनीला पूर्णपणे टेकल्या पाहिजेत. त्याच्यानंतर आहे 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. आपलं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न. करेक्ट, खूप छान. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. हे झालं आपलं एक आवर्तन. जेव्हा आपण 2 आवर्तन करतो, 2 सायकल करतो, तेव्हा आपला एक सूर्यनमस्कार कम्प्लीट होतो. सेकंड राऊंड. ओम रवये नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन. ठीक आहे. आता जे आपले हात खाली आले, त्या हाताची पोझिशन चेंज न करता फक्त आपल्याला पायामध्ये आपल्या हालचाल करायची. ठीक आहे. 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन. येस, करेक्ट. 6 अष्टांगासन. बरोबर. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. बरोबर. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. आपलं एक सायकल कंप्लीट झालं. आता तिसरा राऊंड. ओम मित्राय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4. आता जे हात आपल्या पावलाच्या जवळ आहेत तसेच ठेवून पुढच्या सगळ्या कृती करायच्या. उजवा पाय मागे, अश्वसंचलन. करेक्ट. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 उजवा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कारासन. एक लास्ट करूया. ओम भानवे नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे, अश्वसंचलन. 5 दंडासन. 6 अष्टांगासन. 7 भुजंगासन. 8 पर्वतासन. 9 डावा पाय पुढे, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन. 11 हस्त उत्तानासन. 12 नमस्कार. मुखधोती करून घ्यायची. जेव्हा आपण तोंडाने फुंकर मारू ती आपल्या पावलापर्यंत पोचू देत. कमरेतनं सरळ व्हायचंय आणि खाली बसायचं आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. सावकाश एका कुशीला वळायचं. तरी पायामध्ये अंतर घ्यायचं. डोळे अलगद मिटून घ्या. आणि आपण ज्या सूर्यनमस्काराच्या एकूण 12 स्टेप्स पाहिल्या त्याचा मनातल्या मनात मागोवा. बघा, आपले डोळे मिटून घ्यायचे आणि असं इमॅजिन करायचं की आपण पुन्हा एकदा स्टँडिंग मध्ये हे सूर्यनमस्कार करतोय. पहिली कृती, दुसरी कृती, ह्या सगळ्या गोष्टींचा
मनातल्या मनात मागोवा. आपण मनानेच एक इमॅजिनेशन करायचंय की आपण हे सूर्यनमस्कार अजून एक घालतोय. हे करताना जिथे कुठे बघा, जेव्हा आपण फिजिकली करतो तेव्हा आपल्याला आपलं दुखणं दिसतं, कुठे जास्त स्ट्रेच वाटतोय, हे आपल्याला सगळं जाणवतं. पण जेव्हा आपण मनाने इमॅजिन करतो, तेव्हा आपण त्या सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. तसंच एक आवर्तन हे मनाने करायचंय डोळे मिटून. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ. ठीक आहे. आता आपल्याला एकाच वेळेला उजवा हात आणि उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा आहे 90 डिग्री. बघा अशा प्रकारे श्वास घेत वर उचलायचा आणि श्वास सोडत खाली ठेवायचा. मग डावा पाय श्वास घेत वर उचलायचा, हात आणि पाय श्वास सोडत खाली. अशी डायनॅमिक हालचाल आपण करणार. एकदा उजवा हात पाय आणि एकदा डावा हात पाय. हा, ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी मात्र करताना सावकाश करा. बरं, आता हे करताना आपल्याला डोकं मात्र वर उचलायचं नाही. ठीक आहे. डोकं हे पूर्णपणे जमिनीवर असेल. सुरू करूया. 1, उजवा हात उजवा पाय, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, डावा पाय डावा हात, श्वास सोडत खाली. बरोबर. सुरू. इनहेल अप, एक्सहेल डाऊन, इनहेल अप लेफ्ट साइड, एक्सहेल डाऊन. करेक्ट. बरं, आता हे डोकं वर उचलायचं नाहीये. हा, अजून 3 राऊंड. इनहेल अप, एक्सहेल डाऊन, इनहेल अप, एक्सहेल डाऊन, inhale up, exhale down, inhale up, exhale down. Correct. Last round. Inhale up, right side, exhale down, inhale up, left side, exhale down. ठीक आहे. आता अपोजिट. हा, उजवा पाय आणि डावा हात, डावा पाय आणि उजवा हात. हा, अपोजिट करूया. सुरू करूया. 1, 2, 3, 4, 5, 6, लास्ट 7, 8. ओके. रिलॅक्स. रिलॅक्स व्हा. कोर मसल्स वरती इथे जास्त प्रेशर येतो. पुन्हा इनहेल फ्रॉम नोज, एक्झेल फ्रॉम माउथ. इनहेल फ्रॉम नोज, एक्झेल फ्रॉम माउथ. रिलॅक्स. करणार आहोत आपण अर्ध पवन मुक्तासन. त्यासाठी स्थिती घ्यायची. दोन्ही पाय जुळलेले, आपले हात शरीराच्या जवळ असतील. आपला उजवा पाय वर उचलायचा आणि तो फोल्ड करायचा. करेक्ट. आपल्या उजव्या पायाला समोर न हाताचा विळखा द्या. समोरच्या बाजूने शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचा कोपर पकडा. ठीक आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. डोळे अलगद मिटून घ्या. पुन्हा इथे नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. श्वास घेतो, सोडतो. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. करेक्ट. आता इथे 3 काउंट थांबा. 3, 2, 1. रिलीज. डोकं खाली, हाताचे विळखा सोडा. आपला उजवा पाय हवेत सरळ करा. सावकाश जमिनीवर विरुद्ध बाजूने डावा पाय वर उचलूया, तो फोल्ड करूया. डाव्या पायाला समोर न हाताचा विळखा. आता इथे काही सेकंद थांबा. डोळे मिटून नॉर्मल श्वास चालू ठेवायचा. त्यानंतर श्वास घेत घेत वर यायचं. आपली हनुवटी नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करायचा. घेतलेला श्वास पूर्णपणे सोडून पुन्हा श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे. अशी 2 श्वास आपण इथे थांबूया. करेक्ट. 1, 2, 3. स्टॉप. सावकाश डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडा. आपला डावा पाय हवेमध्ये सरळ करा आणि सावकाश जमिनीवर रिलॅक्स व्हा.
पुन्हा श्वासाकडे लक्ष. श्वास घेतोय, सोडतोय. सावकाश एका कुशीला वळूया आणि बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाशपणे हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आपण करणार आहोत ब्रह्ममुद्रा. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. डोळे अलगद मिटून घ्यायचे. काही क्षण शांत. पद्मासनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ आपल्याला या क्षणी प्राप्त होत आहे. करणार आहोत आपण ब्रह्ममुद्रा. डोळे अलगद उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत आपली मान उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करायची. फक्त मानेमध्ये हालचाल. उजव्या बाजूने मागची भिंत बघा. मग डोळे अलगद मिटून घ्या. गळ्यावरती डाव्या बाजूने आलेला ताण, उजव्या बाजूने आलेला दाब, त्याची अनुभूती घेऊया. दिवस येताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत मान मध्ये येईल. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपली मान डावीकडे. डाव्या बाजूने मागची भिंत बघूया. डोळे अलगद मिटून घेऊया. गळ्यावर समोर डाव्या बाजूने दाब आहे आणि उजव्या बाजूने ताण आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान मध्ये येईल. तिसरा वर्तन. एक श्वास भरून घ्यायचा. श्वास सोडत सोडत मान हळूहळू मागच्या दिशेला जाईल. चेहरा सिलिंगला समांतर. दातावर दात, तोंड बंद, डोळे बंद. दातावर दात आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. गळ्यावर समोरनं ताण आणि मागच्या बाजूने दाब. उलट चाल करताना एक श्वास घेऊन घ्यायचा आणि श्वास सोडत सोडत मान मध्ये. पुढचं आवर्तन ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी मात्र मान पुढे झुकवणं टाळायचंय. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपली हनुवटी गळ्याकडे. फक्त इथे मानेमध्ये हालचाल येईल. आपल्याला कुठेही पाठकणा किंवा खांदे पुढे न झुकवता फक्त मान आपण आपली पुढे घेतली आहे. गळ्यावर समोर दाब आहे आणि मागच्या बाजूने ताण आहे. छान. उलट चाल करताना डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. श्वास घेत घेत मान सरळ करायची आणि तिथल्या तिथेच विश्रांती. चेहऱ्यावर एक हलकं स्मित हास्य. करणार आहोत आपण 3 आवर्तन. विभागीय श्वसन. अपूर्म, उदर, उर आणि स्कंद म्हणजे ऍब्डॉमिनल, थोरॅसिक अँड शोल्डर ब्रीथिंग करायची आपल्याला. अकार म्हणजेच आपलं ऍब्डॉमिनल ब्रीथिंग, उदर श्वसन. उकार म्हणजे थोरॅसिक ब्रीथिंग म्हणजे उर श्वसन आणि मकार म्हणजे शोल्डर ब्रीथिंग, स्कंद श्वसन. डोळे मिटलेले, चेहरा शांत. gently स्माइल ऑन युअर फेस. आहे तो श्वास सोडून एक मोठा श्वास भरून घेताना पोट बाहेर येत आहे. छातीचं प्रसरण. खांदे कानाच्या दिशेला वळ आणि श्वास सोडताना अ उम एकत्र.
सेकंड राऊंड. खोलवर दीर्घ श्वास आणि श्वास सोडताना अ उम एकत्रित. अ अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूरक आणि रेचक करताना अ उम एकत्रित. अ काही क्षण शांत. आपल्या अंतरंगातल्या प्राणशक्तीला मनापासून म्हणतो. श्वासाची गती संथ लयबद्ध आहे. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची 3 आवर्तन. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. उजवी नाकपुडी सहज बंद. डावीने आहे तो श्वास सोडूया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. लास्ट डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेच. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेच. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रेत. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. करणार आहोत आपण शीतकारी प्राणायाम. ओके, आपण बोलूया नंतर. करणार आहोत आपण शीतकारी आणि शीतलीची 3 आवर्तनं. डोळे मिटलेले. सुरुवातीला शीतली. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक हवा आतमध्ये भरून घ्या. थंड हवेचा स्पर्श कंठापर्यंत जातोय. जिभातमध्ये तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. पुन्हा एकदा. जिभेची पन्हळ. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. जिभातमध्ये तोंड बंद. नाकाने सावकाश रेचक. 2 आवर्तनं शीतकारीची. ओठ विलक, दातावर दात. दाताच्या पाटीतनं हवा आतमध्ये भरून घ्यायची. तोंडाने खोलवर दीर्घ पूरक. थंड हवेचा स्पर्श आपल्या हिरड्या, संपूर्ण जबड्याचा भाग, कंठ आणि फुफ्फुसांपर्यंत. तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक.
अजून एक आवर्तन. ओठ विलक, दातावर दात, तोंडाने खोलवर दीर्घ पूरक, तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेच. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झालीये आणि मनाचे विचार हे आपोआप कमी झालेले आहेत. आंतरिक सजगता वाढलेली आहे. करणार आहोत आपण भ्रामरीची 3 आवर्तन. तर भ्रामरी करताना आज आपण करणार आहोत षण्मुखी मुद्रा. म्हणजे आपले दोन्ही जे अंगठे आहेत हे आपल्याला कानाच्या आतमध्ये, पहिलं बोट आहे ते बंद डोळ्यांवरती, मधली 2 बोटं नाकाच्या शेंड्यावर, रिंग फिंगर आपल्या हनुवटीच्या इथे, रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि करंगळी जी आहे ती आपल्या हनुवटीच्या इथे. ठीक आहे. आपल्याला आपला श्वसन मार्ग असा मोकळा ठेवायचा आहे. अशा प्रकारे आपण षण्मुखी मुद्रेतून भ्रामरी प्राणायाम करणार आहोत. सुरू करूया. मग आता आपले दोन्हीही हातांचे अंगठे कानाच्या आतमध्ये घ्यायचे आहेत. बरोबर. पहिलं बोट बंद डोळ्यांवर, मधलं बोट नाकाच्या शेंड्याच्या इथे, रिंग फिंगर हनुवटीच्या, रिंग फिंगर आपल्या ओठांच्या इथे आणि करंगळी हनुवटीच्या इथे. आता आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. लास्ट राउंड. खोलवर दीर्घ पूरक, रेचक करताना गुंजन. दोन्ही हात खाली गुडघ्यांवर ज्ञान मुद्रेत. भ्रामरीच्या सटल व्हायब्रेशनची जाणीव, स्पंदनांची जाणीव. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच आहे ती बैठक सोडून द्यायची आहे. पद्मासनांत पद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. एका कुशीला वळायचं आणि पाठीवर पडून विश्रांती. कांचनताई, समजा आपल्या हाताचा कोपरं पकडता नाही आली ना, तर मग हातांची बोटं अशी इंटरलॉक करायची आणि समोर नवळी खादायचा पायाला. आणि मग हळूहळू थोडीशी प्रॅक्टिस वाढून मग आपण एल्बो पकडायचा प्रयत्न करायचा पवनमुक्त आसन करताना. दोन्ही पायांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. हाताचे दोन्ही हात शरीरापासून लांब. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्ये. डोळे अलगद मिटून घ्या. संपूर्ण पाठकणा जमिनीच्या दिशेने सैली सोडून द्या. आज आपण ज्या कोणी पहिल्यांदा सूर्यनमस्कार घातले असतील त्याच्यामुळे थोडस आपल्याला अंग दुखल्यासारखं वाटतं, तर तो आपला सगळा ताण आता कमी होणार आहे. आपली जाणीव पावलापासून मस्तिष्कापर्यंत घेऊन जायची. आपल्या शरीरातला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे मनाने मोकळे करायचेत आणि शिथिल करायचेत. जमिनीच्या दिशेने सैल सर सोडून द्यायचे. चेहऱ्यावर एक हलकस स्मितहास्य. बंद डोळ्यांनी आपण स्वतःला पाहतोय. पावलं, पावलांची 5 बोटं, तळपाय, टाच, घोटा
पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग, हिप जॉईंट्स हे सगळे उजवा डावा पाय मनाने शिथिल करायचा आहे. आपले दोन्ही हात, हातांची 5 बोटं, तळहात, मळहात, मनगट, पोकर, दंड, खांदा शिथिल, पाठकड्यांमधले 33 मणके शिथिल. तिथे जी काही दुखणी असतील ती आता या क्षणी बरी होत आहेत. पोटातील आजूबाजूचे स्नायू, महत्वाच्या संस्था शिथिल. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, आपली 2 फुफ्फुसं, पोटच हृदय शिथिल. गळ्यातला आजूबाजूचा सगळा महत्वाचा भाग, तिथे असलेल्या सगळ्या ग्रंथी शिथिल. अनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग, आपले दात शिथिल. 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, अलगद मिटलेले 2 डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, भ्रूमध्य, आठीविरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल, शिथिल आणि शिथिल. आपलं हे शरीर, शरीरामधला प्रत्येक अवयव, ग्रंथी, स्नायू, सांधे या सगळ्यांचं आरोग्य अतिशय उत्तम आहे, निरोगी आहे, औषध विरहित आणि व्याधी विरहित आहे. माझी जी काही दुखणी आहेत शारीरिक ती या क्षणी बरी झालेली आहेत. माझी जी काही औषधं चालू असतील ती आता हळूहळू कमी होणार आहेत. माझं शरीर सुदृढ, निरोगी आणि फ्लेक्सिबल असणार आहे. आणि यासाठी मी माझ्या शरीरातल्या प्रत्येक अवयवाप्रती एक कृतज्ञता भाव व्यक्त करते. अलगद सुरू असलेला आपला श्वास, श्वास घेतोय, सोडतोय. नैसर्गिक श्वासाची गती चालू आहे. श्वास घेताना पोट वर येतंय, श्वास सोडताना नियंत्रित जमिनीकडे जात आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श नाकपुड्यांना जाणवतोय. श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होतीये. माझं मन अगदी शांत झालंय. माझं मानसिक आरोग्य अतिशय उत्तम आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये सुख दुःख कुठलीही अनुकूल परिस्थितीमध्ये माझं मानसिक स्वास्थ्य हे संतुलित आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये स्वतःला एक संकल्प देऊया. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. यथाशक्ती निरंतर माझी रोजची साधना मी चालूच ठेवणार आहे. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी मी जी साधना करते त्यासाठी स्वतःला मनापासून धन्यवाद. एक थँक्यू स्वतःसाठी. आपले आद्य गुरुजन, आई वडील, इष्टदेवता त्यांचं स्मरण करूया. ईश्वर प्रणिधान त्यांचं मनातल्या मनात स्मरण, त्यांना मनापासून वंदन. आपल्या नियोजित कामासाठी, आपल्या ध्येयासाठी, उद्दिष्टांसाठी या मोठ्या माणसांचे आपण आशीर्वाद घेत आहोत. हळूहळू या स्थितीतून बाहेर येऊया. हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान डावीकडे उजवीकडे सावकाश फिरवून घ्या. सावकाश डाव्या कुशीला वळून उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. डोळे उघडायची घाई न करता, पटकन उठून बसायची घाई न करता अगदी सावकाशपणे या. दोन्ही हात जोडून शांती पाठ. आपलं शरीर मन अगदी स्थिर शांत झालंय. प्रचंड उत्साही झालेला आहे.
आणि हे सगळं आपल्या साधनेचं फळ आहे. शांतीपाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. आपले झोपलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचं पुढे संपूर्ण नतमस्तक ओमच्या पुढे. आपली साधना ओमला समर्पित. आपला राग द्वेष अहंकार आपण सगळं ओमच्या चरणी सोडून देत आहोत. आपल्या सगळ्या वाईट सवयी वाईट विचार ते ओमच्या चरणी आपण सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या दिवसाला सुरुवात करूया. श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हाताच्या तळव्यांत बघायचे. निर्माण झालेली अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूला जोडूया. अवकाश डोळे मिळून एक दृष्टी समजलेल्या ओमकडे. इथून साधनेची सुरुवात. तिथे साधनेचा शेवट. हरिओम. धन्यवाद. कोणाला काही शंका असतील तर विचारू शकता किंवा थांबूया. ओके. हरिओम. भेटूया उद्या सकाळी 5:50 ला. धन्यवाद. मीटिंग एंड करते.